हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला कशी करायची आहे, मांडणी कशी करायची आहे आणि त्याच्यात लागणारे साहित्य काय काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। चला पाहूया आजचा व्हिडिओ। तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात करते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी कुबेर भगवानाची अति सेवा करायची असते। त्याच्याने आपल्या घरावर सुख शांती नांदेल आणि माता लक्ष्मी स्थिर रूपामध्ये आपल्या घरात राहील। कारण त्या दिवशी सगळे आपले पाची जे देवता असतात ते देवता भ्रमण करत असतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि कोण पूजा करते याची ते पाहणी करत असतात आणि आशीर्वाद त्याचा भरभरून देत असतात। त्या दिवशी माता लक्ष्मीची बहीण मोठी बहीण भ्रमण करत असते, म्हणजे लक्ष्मी त्या मातेला आपल्याला अक्काबाई असंही संबोधित केलेलं आहे। कारण अक्काबाई आपली भ्रमण करीत असते, जे कोणी त्या दिवशी झोपेत असेल त्यांना ती क्रोधित होऊन शाप देत असते। म्हणून आपल्याला त्या दिवशी जागरण करून आपल्याला कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला थोडीफार सेवा उपासना करायची आहे। कोजागिरीच म्हणजे जागरण कोण कोण करते याचाच अर्थ हा आहे। तर चला पाहूया आपण जास्त न काही वेळ घालवता फक्त पूजा मांडणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी का साजरी करतात त्याचं काय महत्त्व आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। चला पाहूया साहित्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते। साहित्यामध्ये लागणार आहे एक आपल्याला श्रीफळ घ्यायचं आहे, आपल्याला थोडंसं दूध आटवलेलं जर दूध असेल तर ते घेऊ शकता, साधं दूध मी तुम्हाला दाखवत आहे। आणि आपल्याला फुलं, लाल फुलं, आपल्याला नागवेलीचे पान, आपल्याला गणपतीची मूर्ती, तांदूळ आणि आपल्याला थोडेसे आपल्याला पंचामृत करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला एक कलशासाठी आपल्याला एक तांब्या लागणार आहे, त्याच्यात थोडंसं जल भरून घ्यायचं आहे। आणि आपल्याला नैवेद्यासाठी पाणी घ्यायचं आहे, एक प्लेट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या देवदेवतांना आपल्याला अभिषेक द्यायचा असतो आणि आपल्याला 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत, धूप घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि आपल्या घरातलं देवघरातलं श्रीयंत्र आपल्याला घ्यायचं आहे, जे तुम्ही रोज कुंकुमार्चन तुमच्या देवघरात करता तेच श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता। आपल्याला एका पाठावर छान असं लाल वस्त्र किंवा आपल्याला ही चंद्राची पूजा असल्यामुळे आपल्याला पांढरं पण वस्त्र घेतलं तरी चालते। छान अशा तांदळाच्या राशी करून घेतलेल्या आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला फूल अक्षदा अर्पण समर्पयामी असं म्हणून आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आपल्याला तिथं कळस मांडणी करायची आहे, म्हणून मी तिथं थोडेसे तांदूळ तिथं वाहून घेतलेले आहेत। आपल्याला कलशाला सर्वप्रथम मी थोडेसे स्वास्तिक ते काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेसे अक्षदा, फूल, गंध, हळद, कुंकू, आपल्याला हळकुंड वगैरे सगळं सुपारी वगैरे टाकून एक नाणा टाकून आपल्याला ती कलशाची स्थापना आपल्याला करून घ्यायची असते। नागवेलीचे पानाने तुम्हाला तिथं कलशासाठी आपल्याला त्याला पानं लावून घ्यायचे असतात। तर आपल्याला सर्वप्रथम गणेशाची पूजा करायची असते। सर्वप्रथम मी आता इथे गणेशाची पूजा करून घेणार आहे, मग आपण स्थापन करून घेणार आहोत कलश। एका प्लेटमध्ये आपल्याला सर्वप्रथम थोडेसे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि जे आपण गणपती जे आपल्या देवघरातला आहे तो गणपती बाप्पा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मूर्ती तुमच्या देवघरात तुम्हाला ठेवायची असेल, सुपारी रूपात तुम्हाला जर पूजा करायची असेल तर तुम्ही सुपारी रूपामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता। आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला। ओम महागणपते आव्हानार्थे समर्पयामी असं आपल्याला म्हणत आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे। आपल्याला पंचामृत समर्पयामी, फुल अक्षदा समर्पयामी असं म्हणत आपल्या गणपती बाप्पाला स्नान काढून घ्यायचं आहे। स्नान झाल्याच्या नंतर स्वच्छ आपल्याला त्या कपड्याने पुसून घेऊन गणपती बाप्पाचे आपल्याला जे तांदळाच्या राशी मांडलेल्या आहेत त्या तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पाला आपल्याला स्थान द्यायचं आहे। त्याच्यानंतर हळद कुंकू लावून त्याने छान पूजा करून एक लाल फूल आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणावर वाहायचं आहे आणि प्रार्थना करायची की हो हे महागणपते, तुम्ही माझ्या पूजेमध्ये या आणि माझ्या या पूजेला पूर्णत्व द्या। तुमच्याशिवाय कोणतीही पूजा शक्य नाही आहे, काही विघ्न असेल त्या विघ्नाला तुम्ही थांबवून घ्या अशी प्रार्थना करायची। त्याच्यानंतर कलशाची स्थापना करून घेतली, एक फूल कलशाला अर्पण केलं आणि त्याच्यानंतर मी पुढच्या पूजेला सुरुवात करणार आहे। कारण आपल्या उजव्या हातावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला कुबेर भगवानाची स्थापना करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये कुबेर भगवानाची मूर्ती असेल तर चालते, पण आपल्याला कुबेर भगवानाची आपल्याला सुपारी याच्यासाठी घ्यायची आहे की आपल्याला आता दिवाळी आहे, दिवाळीमध्ये आपल्याला हीच सुपारी आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये यूज करायची आहे, म्हणून तुम्ही सुपारीच घ्या। तर या सुपारीला छान आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे। हे कुबेर भगवान आव्हाने समर्पयामी, फूल अक्षदा समर्पयामी,
पंचामृत समर्पयामी, स्नान समर्पयामी असं आपण म्हणत साधा सोपं तुम्हाला जसा जमत यथाशक्ती तुम्ही म्हणत आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे कुबेर भगवानाला। त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून कुबेर भगवानाची आपल्याला गणपतीच्या साईडला आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे, उजव्या साईडला। मग तिथल्या आपल्याला हळद कुंकू वाहून, अक्षदा फुलं वाहून आपल्याला त्या कुबेर भगवानाची पूजा करून घ्यायची आहे। ही पूजा खूप साधी सोपी राहणार आहे, त्याच्यामुळे काहीही तुम्हाला साहित्य बाजारातून असं वेगळं काही सामान आणायची गरज नाहीये। छान फूल अर्पण करून घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे मूर्ती असेल तर चालते, पण का मी सांगते सुपारी घ्या म्हणून थोडक्यातच तुम्हाला मी थोड्या वेळाखाली सांगितले की आपल्याला कुबेर भगवानांची, विष्णू भगवानांची, माता लक्ष्मीची मूर्ती सुपारी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये 1 महिनाभर ठेवायचा आहे आणि आपल्या दिवाळीच्या वेळेस आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची आहे। माता लक्ष्मीला पण आपण आव्हान द्यायचं, ते माता लक्ष्मीला पण आपल्या पूजेमध्ये बोलून घ्यायचं, ओम महालक्ष्मी आव्हानार्थे समर्पयामी, आपल्याला असं म्हणत माता लक्ष्मीला आव्हान करायचं आणि आपल्याला छान असा पंचामृताने अभिषेक द्यायचा। स्वच्छ कपड्याने पुसून सुपारीला छान अशी तिच्या जाग्यावर ठेवायची आहे। आपल्याला कुबेर भगवानाच्या साईडला आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करून घ्यायची आहे। हळदी कुंकू वाहून घेऊन माता लक्ष्मीला एक लाल फूल वाहून घ्यायचं। माता लक्ष्मीला लाल फूल खूप प्रिय असतं, म्हणून त्याच्यानंतर आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची असते, विष्णू भगवानाला आपल्याला स्थापन करायचं असतं। त्याच्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची, त्या सुपारीला आपल्याला जसं आपण सगळ्या सुपारीला आपण अभिषेक दिला त्याच प्रकारे या पण सुपारीला आपल्याला अभिषेक द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला विष्णू भगवानांच्या पण सुपारीला छान असं स्वच्छ पुसून त्याच जागेवर ठेवायचं आहे जिथं आपण आपली माता लक्ष्मी ठेवलेली आहे, तिच्या आपल्या उजव्या साईडला आपल्याला ही सुपारी ठेवून घ्यायची आहे। सुपारीला आपल्याला इथे ठेवून हळद कुंकू आपल्याला अक्षदा अर्पण करून एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी आपल्या सुपाऱ्यांची मांडणी करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला मांडायचं असते आपल्या चंद्राला, कारण चंद्राचीच आपली आजची खास पूजा असते, कारण पृथ्वीवर आपले हे सगळे देव भ्रमण करत असतात, तर चंद्राची आपल्याला पूजा करायची असते। म्हणून तुमच्याकडे जर चांदीचा नाणा असेल, एक चांदीचा नाणा असेल तर त्या नाण्याची तुम्ही आज पूजा करू शकता चंद्राच्या रूपामध्ये। जर नसेल तर तुम्ही एक फुलाने किंवा रांगोळीने तुम्ही चंद्र काढू शकता, किंवा असा एक रुपयाचा 2 रुपयाचा तुम्ही नाणा घेतला तरी चालतो। त्या नाण्याचा आपल्याला छान असा अभिषेक करून घ्यायचा आणि आपल्याला तिथे समोर जी मी थोडीशी तांदळाची रास दिलेली आहे त्या राशीवर तुम्ही ठेवू शकता, किंवा विष्णू भगवानाच्या बाजूला जरी आपल्या चंद्राला जागा दिली तरी चालते। म्हणून समोरच चंद्राला जागा दिली, मध्यस्थानी जरा छान सुटसुटीत वाटेल म्हणून ठेवलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला किंवा तुम्ही सुपारी जरी ठेवली तरी चालते, 1 रुपयाच्या जागेवर आपण चंद्र भगवानाची पूजा सुपारीच्या रूपात पण करू शकतो। त्या नाण्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घेऊन फुलं अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची या सर्व देवदेवतांना की आज तुम्ही जेव्हा भ्रमण करता तेव्हा माझ्या घरी या आणि आम्हाला सर्वांवर तुमचा आशीर्वाद राहू द्या। आणि श्रीयंत्र ठेवायला विसरायचं नाही, श्रीयंत्र ठेवायचं आपण पूजेमध्ये। आणि जे आपण प्रसादामध्ये आपण जे दूध घेतलं आहे तो प्रसादात ठेवायचा आहे। आपण एक चौरस काढून घ्यायचा आहे, त्या चौरसावर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। आणि दुपारीच तुम्ही तुळशीचं पान आपल्याला तोडून घ्यायचं आहे, त्या प्रसादामध्ये तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे। आणि हे तीर्थ आपण संध्याकाळी, आता ही पूजा कधी करायची हा प्रश्न तुम्हाला असेल, तर ही पूजा आपल्याला 12च्या अगोदर तुम्ही अशी साधी मांडणी करून घ्या, तर 12च्या नंतर तुम्ही पूजेला सुरुवात करा। म्हणजेच अक्षदा फूल सगळं आपल्याला हे ठेवायचं, नंतर 12च्या नंतर तुम्ही मंत्र जप वगैरे करू शकता। अशा प्रकारे आपल्याला पूजा सगळी करून घ्यायची आहे 12 ते 1च्या दरम्यान मध्यरात्री। तर त्याच्यानंतर आपला जे प्रसाद ठेवलेला आहे तो प्रसाद तुम्ही प्रसाद स्वरूपामध्ये तुम्ही सर्वजण ग्रहण करू शकता, तुमच्या घरातले सर्व व्यक्ती तो प्रसाद तुम्ही ग्रहण करायचा आहे। आणि नेक्स्ट दिवशी तुम्ही ही पूजा उचलून घ्यायची आहे। जे पाणी आहे कलशातलं ते पाणी तुमच्या सर्व घरानं शिंपडून घ्यायचं आहे, फक्त बाथरूम सोडून। आणि बाकीचं जे साहित्य तांदूळ वगैरे आहे त्याची तुम्ही खीर बनवू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता। फक्त हे जे सुपाऱ्या आहेत 3-4 जे सुपाऱ्या दिसत आहेत तुम्हाला, त्या सुपाऱ्यावर तुम्ही एका पोटलीमध्ये एका कागदामध्ये त्या सुपाऱ्या घ्यायच्या, त्याच्यावर त्या सुपाऱ्या तुम्ही कुबेर भगवानाचं नाव टाकायचं, लक्ष्मीचं नाव टाकायचं, विष्णूंचं नाव टाकायचं। अशा प्रकारे ह्या सुपाऱ्या आपल्याला नाव टाकून एका कागदामध्ये ठेवायच्या आहेत आपल्या तिजोरीमध्ये। आणि दिवाळीच्या वेळेस आपल्याला त्यांची पूजा करायची आहे। पूजा झाल्यानंतर वर्षभर पुढची कोजागिरी पौर्णिमा येईपर्यंत ह्या सुपाऱ्या आपल्या तिजोरीमध्येच ठेवायच्या आहेत। नेक्स्ट कोजागिरी पौर्णिमेला आपण नवीन सुपाऱ्या आणून नवीन पूजा करायच्या, तेव्हा आपल्याला ह्या सुपाऱ्या विसर्जन करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे साधी सोपी पूजा करायची आहेत। आता पाहूया आपल्याला कोणत्या दिवशी पूजा करायची आहे, 5ला का 6ला का कधी। तर आपल्याला 6 तारखेला मध्यरात्री 12च्या नंतर
1च्या अगोदर आपल्याला 1 तासामध्ये ही पूजा होऊन जाते। तर आपल्याला ह्या दिवशी मंत्र कोणकोणते पठण करायचे आहे, तर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र पठण करायचा आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करायचा आहे, कुबेर चा मंत्र, विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचा आहे, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पठण करायचा आहे, श्री सुक्तम आपल्याला पठण करायचा आहे आणि आपल्या चंद्र देवतेचा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे। या प्रकारे आपल्याला सर्व देवतांचे मंत्र पठण करायचे आहे। तुम्हाला समजलंच असेल कोणकोणते मंत्र आपल्याला त्या दिवशी माळ जप करायचे आहे। सगळ्यात पहिले आपण स्वामींचा 11 वेळेस माळ जप करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, चंद्रदेवतेचा मंत्र, विष्णू सहस्त्रनामाचा मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, आपल्याला श्री सुक्तम, या प्रकारे आपल्याला नामस्मरण जप करायचा आहे। तर साधी सोपी तुम्हाला पूजा मी आज शेअर केलेली आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू। तोपर्यंत नमस्कार, श्री स्वामी समर्थ। चॅनलला सबस्क्राईब करू।